तर मित्रांनो, आजचा दिवस असा चालू झाला की आज पहिल्यांदा आपण पोचलो एका दरवाजा साईटवर की जिथं आपल्याला दरवाजे बसवायचे होते. पण काय करणार असतो म्हणजे आपण जी फर्निचरची साईट आहे ती चालू असल्यामुळे दरवाज्यांचं आपण काम घेतलं नाही. आपण ते देऊन टाकलं भावालाच आपल्या आणि तिथनं डायरेक्ट पोचलो आपल्या फर्निचरच्या साईटवर. तिथं गेल्या गेल्या जी कालचं पेस्टिंग होतं ती पहिल्यांदा घेतलं. ते सगळं पेस्टिंग उरकलं. हे आपल्याला उरकायलाच 1:45 वाजले, म्हणजे 1:30 ते 1:45 आपण ते सगळी राहिलेली दारं पेस्ट करून टाकली. त्याच्यानंतर केली जेवणात सुट्टी. थोडी रेस्ट केली आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा कामाला लागलो. कामाला आता असं लागलो की किचनचं संपलेलं, म्हणजे दरवाजे वगैरे संपलेले, स्ट्रक्चर संपलेलं टी व्ही युनिटचं. मग आपण घुसणार होतो बेडरूममध्ये एक कपाट करायचं होतं. जी कडाप्याचं कपाट होतं त्यालाच आपल्याला दरवाजे बनवायचे होते. इथं एक जरी होल चुकला तर अख्खा कडापा असावतो. त्यामुळं ह्याच्यात आम्हाला 2 ते 3 तास, म्हणजे दोन 2 तास तरी मोडले. वाजलेले 4:30 पावणे 5. मग हे एक पीस फिटिंग करून घेतला आणि त्याच्यानंतर काय करायचं, मग त्याच्या आतली जी फ्रेमिंगच्या पट्ट्या होत्या दरवाजा, ज्याच्यावर दरवाजे आपले ऑपरेट होणार, त्या फ्रेमिंगच्या पट्ट्या कापून घेतल्या, कटिंग करून घेतल्या आणि त्याला व्हाईट शीट चिकटून टाकला आणि ते सुकायला सोडलं. म्हणजे सुट्टी चहा वगैरे पिला. त्याच्यानंतर केली आपली सुट्टी आणि डायरेक्ट पोचलो दुकानात पोचायचं कारण म्हणजे आपल्याकडला म्हणजे आपलं एक चिमणगावात साईट चालू आहे. तिथनं म्हणजे कस्टमर येणार होते, त्यांना मटेरियल द्यायचं होतं. मग पोचलो डायरेक्ट दुकानात, मटेरियल वगैरे दिलं. वाजलेलं 6. दुकान वगैरे बंद केलं आणि डायरेक्ट पोचलो घरी. तर व्लॉग आवडला